तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सोबतच आपल्या चॅनेलवरील पूर्ण दर्शकांना, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता केवायसी करून दाखवणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल की केवायसीचे व्हिडिओ सर तुम्ही 2 ते 3 वेळा व्हिडिओ टाकलेले आहे. 2 ते 3 वेळा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेले आहे. पण व्हिडिओ टाकणे यासाठी महत्वाचं आहे कारण वेगवेगळे आणि नवीन नवीन प्रॉब्लेम जे आहे ते लाडक्या बहिणींना ई-केवायसी मध्ये येत आहे. त्याचबरोबर काही मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत उचलणार आहे. कारण 1 ते 2 दिवसाआधी मी त्या टॉपिकवर एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला होता. त्याचबरोबर काही बहिणींचा असा प्रॉब्लेम होता की आमची ई-केवायसी जी आहे ते होत नाही किंवा आम्हाला वेबसाईट सापडत नाही, आम्हाला लिंक सापडत नाही, आमच्याकडून काही चुका झालेल्या आहे. तर ई-केवायसीची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे. त्याचबरोबर समोर तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ते सुद्धा व्हिडिओमध्ये समोर आपल्या केवायसीच्या प्रोसेसमध्ये जे आहे ते समोर सांगणार आहे. दोन्ही आधार ओटीपी आणि दोन्हीही जे काही तुमच्यासमोर प्रश्न येतात ते पूर्ण करून आपण केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करणार आहात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात पहिली स्टेप आहे की वेबसाईट ओपन कशी करायची. आता बघा, तुम्ही म्हणाल की वेबसाईटची लिंक आहे, गुगलमध्ये सर्च केल्यानंतर आम्हाला वेबसाईट ओपन करता येते. पण या ठिकाणी बघा प्रॉब्लेम होत आहे. मी कालच या टॉपिकवर व्हिडिओ टाकला. या ठिकाणी बघा, जेव्हा आपण लाडकी बहीण योजना असं सर्च करतो म्हणजे गुगलमध्ये, आता एकमेव साधन आपल्याकडे गुगल क्रोम आहे किंवा गुगल आहे, तेच एक ब्राउझर आहे जे जास्तीत जास्त भारतातील महाराष्ट्रातील लोक यूज करतात म्हणजे गुगल. आता गुगलमध्ये सर्च केल्यानंतर बघा, गुगलमध्ये आपण काय सर्च करतो, लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होते आणि पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसून येते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in. ओरिजिनल वेबसाईट तुमच्या समोर येते. तुम्ही या वेबसाईटवर क्लिक करता गुगलमधून सर्च केल्यानंतर आणि या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम दिसून येतो, युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट. युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट. त्यामुळे तुम्हाला वाटते की ई-केवायसीची वेबसाईटच बंद आहे, ई-केवायसीची वेबसाईट ओपनच होत नाही. पण तसं नाही. गुगलमध्ये सध्या ही वेबसाईट सर्चिंग मध्ये नाही, कारण फ्रॉड वेबसाईट सुद्धा आलेली होती. त्यामुळे गुगलमध्ये वेबसाईट सर्चिंग मध्ये नाही किंवा या ठिकाणी रिझल्ट येत नाही. तर बघा, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये या जे काही वेबसाईटची लिंक आहे, ओरिजिनल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. आणि बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून सुद्धा दाखवतो. जी लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तीच लिंक मी माझ्या व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करून ठेवलेली आहे. या ठिकाणी बघा, व्हॉट्सअप मी ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी बघा तुमच्यासमोर लाईव्हच क्लिक करतो. बघा, व्हॉट्सअपमध्ये मी लिंक सेव्ह करून ठेवलेली आहे. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपमध्ये लिंक तुमच्या सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला गुगलमध्ये सर्च करण्याची गरज पडणार नाही. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन झाली आणि आपल्याला या ठिकाणी बघा ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ई-केवायसीची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. पहिल्याच कमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता. गुगलमध्ये सर्च करण्याची गरज नाही. पण आता क्लिक करू नका, ई-केवायसीची प्रोसेस पूर्ण पाहून घ्या, पूर्ण समजून घ्या. तर बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते अशा प्रकारे ई-केवायसीचं पेज ओपन होऊन जाईल. ई-केवायसीचं पेज अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होईल. आता बघा, सर्वात पहिला ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे की लाभार्थी आधार क्रमांक. लाभार्थी आधार क्रमांक, त्यानंतर कॅप्चा कोड. जो नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तो सेम टू सेम नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमचं पेज फेल झालं किंवा रिफ्रेश झालं तर या ठिकाणी दुसरा नंबर येईल, मग दुसरा नंबर टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन दिलेला आहे सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. तर बघा, आपण आता मी नंबर जो आहे तो कॉपी पेस्ट करून ऑलरेडी ठेवलेला आहे, कारण पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो, त्यामुळे आधार कार्ड जवळ घेऊन बसण्याची गरज पडत नाही. मी जो नंबर आहे तो कॉपी पेस्ट करून ठेवलेला आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट पेस्टवर क्लिक केल्यानंतर बघा, आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड या ठिकाणी टाकला, सहमती दिली आणि ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुमचं लोडिंग होणं सुरू होते, म्हणजे ओटीपी पाठवण्यासाठी तुमचं पेज लोडिंग व्हायला सुरुवात होते. मग कधी कधी काय होते, आता बघा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची केवायसी पूर्ण होऊ शकते किंवा तुम्हाला वेळ लागू शकतो. तर या ठिकाणी अशा प्रकारचे 2 प्रॉब्लेम येतात. पहिला प्रॉब्लेम येतो की हेवी ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर, रेड मध्ये. आणि ऑरेंज मध्ये बघा दुसरा प्रॉब्लेम येतो की हा आधार क्रमांक लाभार्थी पात्र यादीत समाविष्ट नाही. हा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. अशा प्रकारचे 2 प्रॉब्लेम जे आहे ते आता 2 ते 3 दिवसापासून जास्त वाढायला लागलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटते की आपला अर्ज रद्द झाला आहे का, अपात्र झाला आहे का, तर तसं काहीच नाही. हे मी तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करून देतो. हा जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल की तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, तर तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची या ठिकाणी गरज नाही. हा जो आहे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे.
काही बहिणींना यापैकी सप्टेंबर महिन्याचे पैसे आले असतील, काही बहिणींना नसेल आले. मग त्यांना असं वाटते की आमचा अर्ज अपात्र झाला आहे का, तर नाही. EKYC केल्यानंतरच तुमचा अर्ज पात्र होणार की अपात्र होणार हे ठरवण्यात येईल. हा जो काही प्रॉब्लेम येत आहे हा फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा आधार क्रमांक, पुन्हा पुन्हा कॅप्चा कोड टाकून पुन्हा OTP टाकण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता अजूनपर्यंत कोणत्याच लाभार्थी बहिणींचे अर्ज रद्द झालेले नाही. तुम्ही वेबसाईटवर चेक कराल तर अर्ज अप्रूव्हच आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर त्या बहिणीची EKYC सक्सेसफुल सबमिट होत आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा, हेवी ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर. हा सुद्धा टेक्निकलच प्रॉब्लेम आहे. खूप जास्त EKYCचा लोड वेबसाईटवर येत असल्यामुळे आणि ऍक्टिव्हिटी जास्त होत असल्यामुळे हा हेवी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सकाळी 4 वाजेपासून जवळपास सकाळी 3 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत EKYC करा, म्हणजे EKYC तुमची लवकर आणि सक्सेसफुल सबमिट व्हायला मदत होईल. आता त्यानंतर बघा, हे प्रॉब्लेम हे 2-3 वेळा आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड OTP टाकायचा आहे. 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर काही वेळानंतर अशा प्रकारे OTP टाकण्याचं पेज तुम्हाला दिसून येईल आणि लगेचच तुम्हाला बाजूला पॉपअप दिसेल की OTP सेंड, ग्रीन कलरमध्ये OTP सेंडचा पॉपअप येईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकावर येणारा एक OTP टाकायचा आहे, 6 नंबरचा OTP या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे आणि समाविष्ट करा. समाविष्ट करा या बटनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता समाविष्ट करावर क्लिक केलं, तुमचा OTP सक्सेसफुल सबमिट झाला. त्यानंतर दुसरा नंबरचं पेज सेम टू सेम पेज तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होते. यामध्ये बघा, आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड सेम टू सेम, त्यानंतर सहमती द्या, OTP पाठवा. आता जेव्हा तुम्ही बघा पहिला OTP पाठवला असेल, म्हणजे तुमचा लाभार्थी बहिणीचा जेव्हा तुम्ही आधार क्रमांक टाकून OTP सबमिट केला, त्यानंतर दुसऱ्या नंबरचं पेज तुमचं ओपन झालं किंवा पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका. मग या ठिकाणी जेव्हा तुम्ही आधार क्रमांक टाकला, OTP पाठावर सेंड केलं, तर तुम्हाला प्रॉब्लेम आली. त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम आली, 1-1.5 तासानंतर सुद्धा तुमची KYC झाली नाही किंवा तुम्हाला 1-2 दिवस लागले असेल, तर त्यावेळेस काय झालं, तुमची हाफ KYC पूर्ण झाली. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमचा आधार क्रमांक OTP टाकण्याची गरज पडत नाही. डायरेक्ट तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येईल येलो मध्ये की पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून तुमची EKYC पूर्ण करा. झालं तर तुमचा एकाच प्रयत्नामध्ये दोन्ही OTP सबमिट होऊन EKYC पूर्ण होईल किंवा तुम्हाला 2-3 तासानंतर वडिलांचा आधार क्रमांक OTP टाकण्याची गरज पडू शकते प्रॉब्लेम येत असल्यामुळे, किंवा 1-2 दिवस सुद्धा जाऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वात आधी पती किंवा वडिलांचा आधार OTP टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, सहमती द्या आणि OTP पाठवा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हेवी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. या ठिकाणी सुद्धा हेवी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ शकतो, जसं मी तुम्हाला आता 1 मिनिट आधी सांगितलं की प्रॉब्लेम येतात. झाली तर KYC फक्त 2 मिनिटाची वेळ आहे, 2 मिनिटांमध्येच KYC पूर्ण होऊ शकते. लागलं तर तुम्हाला 2 दिवस सुद्धा लागू शकतात. तर बघा, जे काही प्रॉब्लेम आहे ते टेक्निकलच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. OTP पाठावर क्लिक केलं, काही वेळानंतर लगेचच तुमच्या समोर जे आहे ते लगेच तुमचा OTP सेंड झाला असं तुम्हाला मेसेज येईल आणि या ठिकाणी तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे, 6 नंबरचा OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. या ठिकाणी बघा, KYC ची प्रोसेस फक्त 3 स्टेप मध्येच आहे. पहिला लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाका, OTP पाठवा. दुसरा पती वडिलांचा आधार क्रमांक टाका, OTP पाठवा. तिसरं पेज तुम्हाला माहितच आहे, अविवाहित किंवा विवाहित सिलेक्ट करणे, सरकारी नोकरी आहे किंवा नाही, जाती प्रवर्ग सिलेक्ट करा आणि सबमिट करा. व्हिडिओ जो आहे तो 2 मिनिटाचा सुद्धा होऊ शकतो, पण जे काही प्रॉब्लेम येतात तुम्हाला यामध्ये EKYC मध्ये, ते तुम्हाला समजून सांगणे सर्वात जास्त महत्वाचे आहे. त्यासाठी मग दुसरा वेगळा व्हिडिओ बनवा. मग तुम्ही लोक कमेंट करता, व्हिडिओ तर माझे नेहमीच येत आहे EKYC बद्दल, कारण नवीन नवीन दर्शक जे आहे ते आपल्या चॅनेलला जॉईन करत आहे. तर बघा, आता OTP पाठवावर आपण क्लिक केलं, आपली प्रोसेस या ठिकाणी पूर्ण झाली, म्हणजे पती वडिलांचा आधार क्रमांक आपण सबमिट केला. तर तिसऱ्या नंबरचं अशा प्रकारे पेज जे आहे ते आपल्या समोर ओपन होते. तर आता या ठिकाणी बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांना पती नाही, वडील नाही किंवा त्या अविवाहित आहे, म्हणजे त्यांना दुसरा नंबरचा पती किंवा वडिलांचा OTP टाकण्यासाठी त्यांना अजूनपर्यंत ऑप्शन नाही किंवा त्यांच्याजवळ दुसरा OTP टाकण्यासाठी मार्ग नाही. तर शासनाने यावर लवकरात लवकर काम करायला पाहिजे, कारण भरपूर लाडक्या बहिणी आहे की त्या दुसऱ्या नंबरचा OTP टाकण्यासाठी त्यांच्याकडे ऑप्शन नाही. या टॉपिकवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे की शासनाने हे काम लवकरात लवकर करावे, कारण 1 महिना EKYC ला पूर्ण झालेला आहे, 1 महिना आता बाकी आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींची EKYC पूर्ण झाली पाहिजे आणि त्या बहिणींसाठी ऑप्शन आलं पाहिजे की त्या बहिणी सिलेक्ट करू शकणार, त्यांना पती नाही किंवा वडील नाही आणि त्यांची EKYC पूर्ण व्हायला मदत झाली पाहिजे. अशी शासनाकडे विनंती आहे की शासनाने काहीतरी यावर पाऊल उचलावे. तर बघा, तिसरा नंबरचं पेज आपल्या समोर बघा अशा प्रकारे ओपन होऊन जाते. तर या ठिकाणी बघा, सर्वात वरच्या बाजूला तुम्ही जे काही आधार क्रमांक टाकला, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकला या ठिकाणी, म्हणजे OTP मध्ये,
तर ऑटोमॅटिकच या ठिकाणी वरच्या बाजूला त्यांचं नाव येत असते. आता या ठिकाणी बघा, काही बहिणींनी जे आहे ते पतीचा आधार क्रमांक टाकला तरी पण वडिलांचं नाव आलं, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पतीचा आधार क्रमांक टाकला, ओटीपी टाकला तरी पण वडिलांचं नाव का आलं? कारण त्या बहिणी जे आहे ते योजना सुरू होण्याआधी अविवाहित होत्या. योजना सुरू होण्याच्या आधी त्यांनी फॉर्म भरला आणि योजना सुरू झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. त्यामुळे अर्जामधून जे काही नाव फिल्टर होऊन येत आहे, तुमचं जे काही अर्ज आहे, जुने भरलेले अर्ज, त्यावरून ते नाव फिल्टर होऊन या ठिकाणी येत आहे. तर बघा, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जाती प्रवर्गावर क्लिक केल्यानंतर जे काही तुमची जात कास्ट आहे, NT, SC, OBC, या ठिकाणी मराठीमध्ये जे काही तुम्हाला कॅटलॉग दिसून येतो, इतर मागासवर्गीय, सर्वसामान्य, तर यापैकी तुम्हाला जे तुमची कास्ट कॅटेगरी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुमची कास्ट कॅटेगरी मला विचारू शकता किंवा त्या टॉपिकवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओच्या शेवट या ठिकाणी तुम्हाला बॅनरवर लिंक येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमची कास्ट कॅटेगरी कशी काढायची. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्त्वाचा आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. या दोन प्रश्नामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी चुका केलेल्या आहे आणि ज्या बहिणींनी चुका केल्या, ज्यांची KYC पूर्ण झाली, त्या बहिणींची अशी डिमांड आहे, आम्हाला आमचे KYC दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन आलं पाहिजे, कारण आम्ही होयच्या ठिकाणी नाही केलेलं आहे, नाहीच्या ठिकाणी होय केलेलं आहे. तर आता समोर काय होईल ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. तर सर्वात आधी बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेवानिवृत्तीनंतर वेतन किंवा पेन्शन पेमेंट घेत नाहीत. थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न या ठिकाणी होता, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींनी या ठिकाणी सुद्धा चुका केलेल्या आहे. तर बघा, तुमच्या कुटुंबात जर पेन्शन पेमेंट घेत असेल, पेन्शन पेमेंट तुमच्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तींना, तुमच्या वडिलांना, आजोबांना, भावाला मिळत असेल तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं. म्हणजे यांचं वाक्य आहे, पेन्शन पेमेंट घेत नाही, याला नकार देणे म्हणजे नाही. तर आता भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये पेन्शन पेमेंटवाले लोक नाही किंवा त्यांना पेन्शन पेमेंट येत नाही. तर या ठिकाणी यांच्या वाक्याला होकार द्यायचा की आम्हाला पेन्शन किंवा पेमेंट आमच्या कुटुंबामध्ये मिळत नाही, तर या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबामध्ये एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेमध्ये लाभ घेत आहे. एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेमध्ये लाभ घेत आहे. आता बघा, होय कोणी सिलेक्ट करायचं आणि नाही कोणी सिलेक्ट करायचं, एकदम क्लिअर करून सांगतो स्पष्टपणे. जर एकच विवाहित बहीण असेल, एका राशन कार्डवर एकच कुटुंबामध्ये एकच विवाहित बहिणींनी अर्ज भरला असेल तर होय सिलेक्ट करायचं, किंवा एकच अविवाहित बहीण असेल, एकच अर्ज असेल तरी पण होय सिलेक्ट करायचं, किंवा एक विवाहित बहीण असेल, एक अविवाहित बहीण असेल, दोन बहिणी असेल, त्यापैकी एक लग्न झालेली असेल किंवा एक विना लग्नाची बहीण असेल तर त्यांनी सुद्धा होय सिलेक्ट करायचं. या 3 कॅटेगरीच्या बहिणींनी होय सिलेक्ट करायचं. आणि त्यानंतर नाही कोणी सिलेक्ट करायचं, तर बघा, 2 विवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल एका राशन कार्डवर तरी नाही सिलेक्ट करायचं. 2 अविवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल एका राशन कार्डवर तरी पण नाही सिलेक्ट करायचं. 1 विवाहित आहे, 2 अविवाहित आहे तरी पण नाही सिलेक्ट करायचं. 2 अविवाहित आहे किंवा 2 विवाहित आहे तरी पण नाही सिलेक्ट करायचं. म्हणजे सरसकट एका कुटुंबामध्ये जर तुम्ही एका राशन कार्डवर 2, 3, 4 पेक्षा अर्ज भरले असेल तर तुम्हाला नाही सिलेक्ट करायचं आहे. दोन्ही प्रश्न तुमचे क्लिअर झाले. त्यानंतर बघा, आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी आम्ही चुकी केलेली आहे, आम्हाला या ठिकाणी दुरुस्ती बटन पाहिजे, किंवा भरपूर लाडक्या बहिणींच्या डिमांड सुद्धा अशा प्रकारे येत आहे की आम्ही चुकी केलेली आहे, आम्हाला दुरुस्ती बटन या ठिकाणी शासनाने दिलं पाहिजे. तर ते शक्य आहे का? तर ते सध्या तरी शक्य नाही. शासनाकडून अशा प्रकारे दुरुस्ती होणे, आता पुन्हा वेबसाईटवर लोड येणे, पुन्हा लाडक्या बहिणी KYC दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी शासन हे बटन देणार नाही किंवा दुरुस्तीसाठी तुम्हाला मार्ग देणार नाही. हे तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करतो. मग आता चुकी झाली आहे तर आमचे अर्ज पात्र किंवा अपात्र होईल का? तर प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर समजून सांगितलेलं आहे, स्पष्ट बिलकुल, की या छोट्याशा कारणामुळे या ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही झालं किंवा नाहीच्या ठिकाणी होय झालं. चुकी झाली असेल तर अर्ज पात्र किंवा अपात्र होणार नाही. तुमचे अर्ज अपात्र होणार नाही. अर्ज अपात्र केव्हा होणार? जेव्हा तुमचे वडील आणि पती यांच्या नावावर जर कोणतं 4 चाकी वाहन निघालं, ते सरकारी नोकरीवर असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, तर तुमच्या कुटुंबातील अर्ज अपात्र होऊ शकतात. या ठिकाणी जर तुम्ही चुकीने चुकी केली असेल तरी पण शासन तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून तुमच्या कुटुंबाची माहिती घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही होय नाही मध्ये चूक केली असेल तर काळजी करू नका. तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्डवरून इन्क्वायरी होणारच आहे आणि त्यावरूनच तुमचे अर्ज पात्र होणार की अपात्र होणार हे ठरणार आहे. तुम्हाला क्लिअर झालं असेल, त्यामुळे दुरुस्ती होईलच किंवा नाही होणार, त्यासाठी तुम्ही वाट पाहू नका. किंवा नंतर बघा, या ठिकाणी बघा, एक छोटा बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर ब्ल्यू डॉट तुमच्या समोर येते, यावर क्लिक करायचं आणि
सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर जे आहे ते पॉपअप ओपन होईल. तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तुमची जी काही केवायसी आहे ती यशस्वीरित्या दोन्ही आधार क्रमांक, OTP आणि ही माहिती देऊन पूर्ण झालेली आहे आणि तुमची केवायसी सबमिट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची केवायसी तुमच्या मोबाईलवर करू शकता. जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येते ते सुद्धा मी प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअर केले. आणि लिंक कुठे मिळेल तर डायरेक्ट गुगलमध्ये सर्च केल्यानंतर लिंक मिळत नाही किंवा प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि केवायसी पूर्ण करा. रात्रीला जवळपास 3 वाजेपासून तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत केवायसीची वेबसाईट व्यवस्थित चालते. 5 मिनिटामध्ये वेबसाईट होणार नाही, 1-1.5 घंटा, अर्धा घंटा तुम्हाला लागू शकतो. प्रॉब्लेम येतात पण केवायसी तुमची होऊन जाईल. आणि केवायसी झाली का, आपल्या लिंकवर केवायसी झाली का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.